फ्लाय 91 कंपनीने मागितली 72 सीटर विमान सेवेला परवानगी। बहुप्रतीक्षित सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर गोवा या मार्गावर पुढील 100 दिवसात विमान सेवा सुरू होणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले होते। त्यातच आता फ्लाय 91 कंपनीने 72 सीटर क्षमतेच्या विमान सेवेला DGCA कडे परवानगी मागितली आहे। त्यामुळे विमान सेवा सुरू होण्यास आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। भूम तालुक्यातील सुटका गावाच्या परिसरातील तलावाजवळील रस्त्यावर मध्यरात्री वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या परिसरात वाघाच्या पावलांचे ठसे आणि त्याच्या हालचाली दिसून आल्या आहेत। उक्कडगाव तालुका बार्शी परिसरात शनिवारी तारीख 17 रोजी 3 जनावरांवर हल्ला करून वाघ सोलापूर जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यातील कडकनाथवाडी, वडजी, सुटका असे प्रवास करत परतीच्या वाटेला लागला की काय, की तो आपली हद्द वाढवीत तर चालला नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे। थकीत मिळकत कर वसुलीसाठी महापालिका मालमत्ता कर विभागाच्या पथकांकडून शहर आणि हद्दवाढ भागात जोरदार मोहीम सुरू आहे। या कारवाईच्या धसक्यापोटी गेल्या 12 दिवसातील मोहिमेत थकबाकी मिळकतदारांनी 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर जमा केला आहे। गुरुवारी दिवसभरात एक गाळा सील तर 5 नळ बंद करण्यात आले आहेत। सोलापूर विजयपूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली। चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समजतंय। या भीषण अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। गाय दूध खरेदीचा 27-28 रुपयांवर घसरलेला दर सावरत सर्वत्र 30 रुपये इतका झाला असताना सोनाईने 16 जानेवारीपासून 1 रुपयांची आणखी वाढ करीत 31 रुपयांवर नेला आहे। जागतिक बाजारात बटर पावडरचा दर वरचेवर सावरत असल्याने दूध खरेदी दरात वाढ होत असल्याचं सांगण्यात आलं। लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक मातब्बर नेत्यांनी रामराम केला होता। त्यात पश्चिम महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण सोलापूर जिल्ह्याचाही समावेश होता। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा लढवली होती। तेव्हापासून सोलापूरचे जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला जिल्हाध्यक्ष कधी मिळणार असा प्रश्न आहे। वाळू तस्करी प्रकरणी 3 जणांना पोलीस कोठडी, 3 जण अजूनही फरार। वाळू तस्करीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कुर्डुवाडी येथील प्रांताधिकारी यांच्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक 3 आरोपींना 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे। तसेच अनोळखी आणखी 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते फरार आहेत। राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसेसच्या तिकीट दरात वाढ केली आहे। एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता वाढीव दरानुसार तिकीट काढावे लागणार आहे। सोलापूरहून राज्यभर प्रवास करण्यासाठी कोणत्या बससाठी किती तिकीट असणार आहे? साधी, जलद, मिडी, रात्र सेवा बस 10.5 रुपये, निम आराम 13.65 रुपये, शिवशाही वातानुकूलित 13.65 रुपये, विना वातानुकूलित शयनयान 14.75 रुपये, ई बस 9 मीटर वातानुकूलित 13.80 रुपये, ई शिवाई ई बस 12 मीटर वातानुकूलित 15.15 रुपये। प्राथमिक शिक्षकांचे समायोजन अखेर झाले रद्द। जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होणार होते, मात्र विविध शिक्षक संघटनांनी प्रारंभी मुख्याध्यापकांची पदोन्नती करून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे अशी विनंती केली। त्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मान्यता दिल्याने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रद्द केले। आता मुख्याध्यापकांची पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। आम्ही देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवार यांनी पुण्यात कर्जमाफीबाबत भाष्य केले। कर्जमाफीबाबत मी कोणतेही वक्तव्य केले नाही, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न। अजित दादांचं स्पष्टीकरण।